कलेक्टरची गाडी फोडून चालणार नाही। नेपाळमध्ये काय घडलं, बांगलादेशमध्ये काय घडलं, आता नालायकांना तुम्हाला महाराष्ट्रात नाही करता येत का? आणि तुम्ही अशा पद्धतीने बोलत असेल, नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल, तर हे कंसाची औलाद हाकलून काढा त्या पार्टीतून। तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेर द्यायला लागले का? फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं, तारीख देतं, आणि हे वाचाडवीर मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं, आणि किती डाव लुटायचं तुम्ही, त्याचं ठरलं नाही पाहिजे? अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही। मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस माल मी तर फोडणार होता भेटला तर, पण हे नालायकी थांबवा, आम्ही सहन करणार नाही। 11,000 रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची, आणि मोदी सरकारनं जाहीर केले 8,000 रुपये। लाज वाटते? सोयाबीन 2,000 विकावं लागतं, तुम्ही कापूस आयात केला। धानाले भाव नाही, कापसाले भाव नाही, तुरीले भाव नाही, केळीले भाव नाही, संत्र्याले भाव नाही। संत्रा पहा काय असतं, काय हाल आहे। तर मुख्यमंत्री आमच्या ढुंगणाखाली पाशी जवळ राहतं आणि रोज संत्र्याचे बगीचे तुटते। एक साधी व्हिजिट, एखादा शब्द मुख्यमंत्र्याच्या तोंडातून काहीच नाही। कापूसवाला मेला, कांदावाला मेला, द्राक्षवाला मेला, कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला? मग तुम्हीच इकडे नालायकी करायचे ना, तुम्हीच खिपलं काढायचे। आम्ही सहन करणार नाही। आम्ही तर म्हणतो शेतकऱ्यांना सहन केला नाही पाहिजे। सडेतोड उत्तर द्या, काय होऊन गुन्हे दाखल होऊन ते पाहून घेऊ। नेपाळमध्ये काय घडलं, बांगलादेशमध्ये काय घडलं, आता नालायकांना तुम्हाला महाराष्ट्रात नाही करता येत का? हा, आम्ही तर घालतोय शिव्या। तुम्ही उठाव केला नाही तर काय होणार आहे? मला एक जण आला की साहेब काही उठाव केला तर पोलीस पकडून जाईल। म्हटलं पोलिसाला ठेवलंच तर तू लाचले ना। म्हटलं तू ऐकलंस का की नेपाळमध्ये उठाव झाला, त्या पोरांवरती केसेस झाल्या, हे तू ऐकलंस का? म्हटलं नाही। बांगलादेशमध्ये उठाव झाला, तिथल्या पोरांवरती केसेस झाल्या, हे तू ऐकलंस का? तर नाही। म्हटलं का केसेस झाल्या नाही? का जनता ही देशाची मालक, हा देश जनतेचा आहे। जेव्हा मालकाने उठाव केला तर मालकावरती काय होणार आहे का? फक्त तुमच्या मनातली भीती आहे ना ती घालवा। माझ्या जातीचा माणूस आहे ती भीती घालवा। या देशामधली परिस्थिती 2 मिनिटात सुधारते हे लक्षात घ्या। काही वेळ लागत नाही, काही वेळ लागत नाही। मला पोलीसवाले म्हणतात तुम्ही चिथवणी देताय, म्हटलं पकडा। जिथं कुठं ठेवायचे तिथं ठेवा, म्हटलं महिनाभर मला आराम तर मिळेल। कार्यकर्ते इकडनं तिकडनं फिरवणार तर नाही। ते पोलीसवाले मला पकडायला तयार नाही, आतमध्ये टाकायला। म्हणून हे 33,000 कोटी शेतकऱ्याला मिळून द्यायचे असेल तर कलेक्टरची गाडी फोडून चालणार नाही। पोलिसाची गाडी फोडून सुद्धा चालणार नाही। का ते हुकमेचे ताबेदार आहेत, हुकूम झाला की करतील, हुकूम नाही झाला तर काय करतील? आता हुकूम कोण देतात? मंत्री, आमदार, पक्षाचे पदाधिकारी, सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी। तर त्यांच्या विरोधात आंदोलन करायचं की न करायचं? अर्धे कप बसले, पॅरालिसिस झालेला दिसतोय मला। ओबीसी नो एक लक्षात घ्या, इथे धर्म बुडणार नाही। तुमच्या घरातला देवारा जोपर्यंत तुम्ही फेकत नाही
तुमच्या घरातला देवारा जोपर्यंत तुम्ही फेकत नाही तोपर्यंत धर्म बुडत नाही.